हाय हॅलो नमस्कार, मी काजल. सो पिंटीताई आलेली आहे. आज तिला बरं नव्हतं तर ती लेट आली आहे. सो म्हटलं आज पिंटीताई आली, तिचा व्हिडिओ स्टार्ट केला नाही आहे. आता जेवण झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ आता जेवणापासून बघा. आल्याला कामाला लागले बिचारी, बहिणीचं लग्न आहे तर. सगळे जेवायला बसलेत. लहान मुलांची पंगत इथे बसली आणि मोठ्यांची पंगत त्या साईडला बसली. वाव. तुम्हाला तर सध्या काम बघायचे. कोणते काम? हे उठ बघे फिर संजाली आत्या आलेली आहे, त्यानंतर शशी आजी, वैशाली आत्या आणि ही आहे अपर्णा ताई. सो चला चलने दो तुम्ही तुमचे काम. आणि इकडे चाललंय उपासवाल्यांसाठी भगार साबुदाणा. बहिणी 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 कुठे गेल्या बहिणी? का चाललंय म्हटलं बहिणींचं? आता आपल्या छोट्या आर्टिस्ट कडनं मेहंदी काढून घेते कारण की एक हात बाकी आहे. बाकी म्हटलं काढून काढू. ओ हे वैष्णवी भाऊजाई बाकी सगळ्या नंदा बसलेल्या आहेत. सगळे आम्ही जेवायला बसलोय आता. 1 2 3 नंदा बसले आहे. आणि त्याच्यात एकच भाऊजाई बसली आमची काळजी. चला जेवायला बसलोय, या तुम्ही पण जेवायला. ते जायचं आपल्याला मेकअप करायचा. भाऊ लोकांना आरामात जेवा रे. तुम्ही तर आले नाही वाढायला, आता आम्हाला स्वतः वाढून घेऊन जेवावं लागतंय. मग जेवा ना, तुमच्याच घरी असं समजायचं आणि जेवायचं. आपा तुझं घास घाल, मी माझ्या घास तर खाऊ घाला. मग पोळी सुद्धा नाही काय घास खाऊ घाला. नको खाऊ घाला. तुला नाही खाऊ घालते, माझ्या भावाला खाऊ घालते. माझा भाऊ खातोय. गे रे भाऊ, माझ्या भावाला खाऊ घालून देते. तू खात राहते. चला पोरांनो, आपल्या हाताने वाढा आणि पोटभर जेवा. काय बोलले? आपल्या हाताने वाढा, पोटभर जेवा. या मिरची खायला. नाही नाही, तुम्ही तुमची खा. तुम्ही मिरची खा, आमचं जेवण झालंय. चला आता आम्ही आलो साड्या बदलून. बरं का, सावकाश उद्या हॉल मध्ये जाण्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे. लगभग लगभग लगभग. हो, ती आबोलीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. चला 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 चला, तुम्ही तयार नाही झाला का? काही चिल्लर पार्टीची इथं वेगळा गोंधळ चाललेला आहे. हो, खेळा खेळा खेळा. चिनूचं वेगळं. चला चला, घरात कोण कोण काय काय करतंय बघूया आपण. मी आणि काकू सेम 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 ऑरेंज ऑरेंज आणि काकू अगदी ब्लू ब्लू आहे आमच्यासाठी. आज आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग आहोत. थोडं साईडला थांब 2 मिनिटं पेंडी नाही. हो चला हळदला जातोय. आता घराला कुलूप लावण्यात येतंय. आम्ही सगळ्या जणांनी तयारी केली होती, औक्षण केलं होतं. चला दिसतंय का? चला आता तिथे जाऊन तुम्हाला छान डोळे परिवाराचं आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचंय. त्यानंतर सीमंती पूजन आहे. सो चलो. फोन ठेवतो नाही का? जास्त नको. काही प्रॉब्लेम आहे का? ओके सॉरी सॉरी. श्रीमंती पूजन चालू झालेलं आहे. सगळेजण नऊवारी नेसलेले आहेत. इकडची मंडळी आहेत.
ह्या साईडलाही भरपूर मंडळी, काहींची अजून तयारी राहिलेली आहे. तर अशोक काका तयारी, हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. आमचे सगळे जिजाजी लोक, पंत लोक, छोटे छोटे पोरं पण छान आहे. माझा शंभू इतका क्यूट दिसतोय ना आज. व्याही भेट होत असते तेव्हा मुलीचे मामा मुलाचे मामा एकमेकांना कुंकू लावून नारळ देतात आणि साखर देतात. यंदा आम्ही नवीन केलेलं आहे की मुलीचे मुलाचे मामा, त्याचबरोबर मामी, काका, काकू, त्यानंतर आत्या, मामा, ताई, भाऊजी, जिजाजी जे कोणी असतील असे दोघं जोडीने भेटतील असा नवीन उपक्रम केला आहे. सो यंदा आमच्याकडे बरेचसे काका, काकू, ताई, त्यानंतर अंकुर, मी, मंदार दादा, लीना वहिनी, आत्या, मामा, तुषार, त्यानंतर मयूर, भाऊ पण बरेचसे होते. त्यामुळे सगळ्यांची भेट आम्ही घडवून आणलेली आहे आणि हा आमचा नवीन उपक्रम होता. तुम्हाला कसा वाटला? कारण याच निमित्ताने आपण सगळेजण एकमेकांना भेटत असतो, ओळखत असतो. नाहीतर माणसं भेटतात आणि बायकांचा एकमेकांशी काही संबंधच येत नाही. अगो मग तुझी कोण असं होतं. त्यापेक्षा म्हटलं यंदा बायकांनी सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावा, साखर द्या आणि गळा भेट घ्या. माणसांबरोबर बायकांना देखील आम्ही भेटवलं आणि हा आमचा नवीन उपक्रम तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुमच्याकडे जर अशा काही पद्धती असतील तर तुम्ही पण जुळवून आणा, म्हणजे एकमेकांच्या भेट होतील. आमचा ना कुलकर्णी परिवार फार मोठा आहे. 3 काका, त्यांच्या मुली, जावई, त्यानंतर भाऊ लोक सगळे आमच्याकडे जास्त आहे. मात्र त्यांच्याकडे परिवार ना छोटा असल्याने त्यांच्याकडे जास्त जणं नाही आहे. मग त्यांचा एकच उभा राहायचा आणि आमच्याकडचे सतत बदलत जायचे. पण एवढ्या गर्दीतही माझी एक अशी इच्छा होती की माझ्या शंभूला कोणीतरी हवा, कारण तो तिचा एकुलता एक भाचा होता ना. शेवटी त्यांच्याकडचा एक भाचा आणि शंभू दोघं जणांनी गळाभेट घेतली आणि मस्त असा आम्ही हा व्याही भेटचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न केला. आणि अशा प्रकारे आमच्याकडे सीमंती पूजन असतं. तिघ भाऊ आलेत खेळायला. गाईज असा माझा लुक आहे आजचा. नऊवारी वगैरे मी नेसलेली आहे आणि आज छान कार्यक्रम झाला. काय म्हणतात, सीमंती पूजा झालेली आहे. बट माझ्या मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मी आता चार्जर घ्यायला जाते. आता जेवण वगैरे होतील कारण त्यांना पुण्यावरून यायचं होतं. हॉल आम्हाला उशिरा भेटल्यामुळे सगळ्याला गोष्टीला आम्हाला उशीर झालेला आहे. सो चला असू द्या, थोड्या वेळात भेटूया. बाय बाय. सो गाईज चला आता मी खाली जाते. तयारी झालेली आहे, लिफ्ट मधून खाली जाते आणि जेवण वगैरे करायचे. छान फोटो सेशन तर केलंय. व्याही बरोबर विहींची पण भेट घडवून आली. म्हणजे दादा असेल तर दोघांच्या दादा असेल तर वहिनी, मामा असेल तर मामी, वडील असतील तर आई. कारण नेहमी एकच जण भेटत असतो आणि आई, मामी, काकू, वहिनी या कधी चित्रात येतच नाही. तर आम्ही असा हा नवीन प्रयत्न केलेला आहे. आणि चला आता जेवूया. शंभूराजे फक्त मोबाईल पाहतात, त्याला मोबाईल देऊन एंगेज करावं लागतं आम्हाला. Thank you.